आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व आपण, कार्यक्रम आता अंतिम टप्प्याकडे आलेला आहे, तो म्हणजे आभार प्रदर्शन. सूर शब्दाच्या ओटी आले की शब्द सुरांच्या ओटी, कुठून जुळल्या पुन्हा न कळल्या अशा या रेशीम गाठी. म्हणूनच आभार तुमचे मानावे इतके तुम्ही परके नाही, आठवणीतून भेटत राहू भेटलो जरी सारखे नाही. आभार तुमचे मानावे इतके तुम्ही परके नाही. आजच्या समारंभाचे मुख्य अतिथी माननीय डावकरे साहेब, आमदार कोकण विभाग पदवीधर संघ, आणि माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, आमदार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ. शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या अनेक प्रश्नावर मोलाचे मार्गदर्शन केले, त्या दोघांचेही कर्मचारी संघाच्या वतीने आभार. आजच्या समारंभाचे अध्यक्ष आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर उल्हासजी कोलटकर सरांनी आम्हा कर्मचाऱ्यांच्या प्रेमापोटी आज आपला वेळ आम्हाला दिला व मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी कर्मचारी संघाच्या वतीने आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून लाभलेले आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री मिलिंदजी कुलकर्णी सर यांनी आमच्या निमंत्रणाचा मान राखून उपस्थित राहिले, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. कर्मचारी संघ पुनर्जीवित करण्यासाठी नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळ सदस्य, सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला आणि माननीय संचालक मंडळ सदस्य श्री राजेंद्र राजपूत सर यांनी विशेष मार्गदर्शन केले, त्याबद्दल संस्थेचे आम्ही सर्व कर्मचारी त्यांच्या कायमच ऋणात राहू. संस्थेचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष माननीय श्री साळवी सर, उपकार्याध्यक्ष माननीय श्री राका सर, कोषाध्यक्ष माननीय श्री तामरज सर, कार्यवाह माननीय श्री विकासजी पाटील सर, उपकार्यवाह माननीय श्री महेशजी केळकर सर, तसेच संस्थेतील सर्व संचालक मंडळ सदस्य व सर्व पदाधिकारी यांनी अत्यंत कमी वेळात कार्यक्रमासाठी परवानगी दिल्याबद्दल संघाच्या वतीने त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आता हा समारंभ यशस्वी होण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, संस्थेचे कार्यवाह व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री विकासजी पाटील सर आणि संचालक मंडळ सदस्य माननीय श्री सुनील पाटील सर व क्रेडिट सोसायटी संचालिका श्रीमती अरुणा पाटील मॅडम, तसेच मोह विद्यालयाच्या सर्व संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीशिवाय हा कार्यक्रम होणे अशक्य होता, त्या मोहवासियांचे मनस्वी आभार. तसेच आपल्या संस्थेतील निवृत्त कर्मचारी, विशेष पुरस्कार प्राप्त कर्मचारी आणि सर्व संस्थेच्या शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी निधी देणारे संस्थेचे सर्व कर्मचारी तसेच निधी संकलन करणारे आमच्या संघाचे प्रतिनिधी, त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे माझ्यासमोर असलेले तुम्ही सर्वजण, आपला सर्वांची उपस्थिती हेच खरं या कार्यक्रमाचे यशाचे गमक. आपले स्नेह, आपुलकी, जिव्हाळा असाच राहू हीच सदिच्छा व्यक्त करून संपूर्ण सभागृहाचेही आभार. प्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे ज्यांनी ज्यांनी कार्यक्रमाला मदत केली त्या अदृश्य शक्तीचे व आपणा सर्वांचेही आभार. ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकाचं शोधित होते, नाते मैत्रीचे जुनेच होते, आगमन झाले शुभयोगाचे, निमित्त कर्मचारी स्नेह संमेलनाचे, असे तर राहू दे हे बंद रेशमाचे. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार म्हणजे शेवट नाही, तर ती पुन्हा भेटीची सुरुवातच असते. भेटूया पुढच्या वर्षी कर्मचारी संघाच्या स्नेह संमेलनात. धन्यवाद.